तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात कांद्याचे नवीन बाजारभाव कोणत्या गावामध्ये किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती बाजारभाव आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता. तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त भाव 3,300 तर जालन्यामध्ये 1,000 ते 1,800 पर्यंत कांद्याचे भाव आहे. हे भाव गुणवत्ता व याच्या निधारावर हे बांधलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता कांद्याचे भाव कोणत्या भागामध्ये किती आहे. तर अकोल्यामध्ये 2,000 ते 2,800 पर्यंत, छत्रपती संभाजीनगर 2,100 ते 4,000 पर्यंत कांद्याचे भाव आहे. तर मुंबईमध्ये कांदा 2,200 ते 3,200 रुपयापर्यंत आहे. तर खेड चाकण 2,500 ते 3,200 पर्यंत. तर विटामध्ये 3,000 ते 3,300 रुपये एवढा कांद्याचा भाव आहे. हे तुम्ही पाहू शकता कोणत्या भागामध्ये किती भाव आहे. साताऱ्यामध्ये 2,100 ते 3,200 पर्यंत कांद्याचा भाव आहे. तर सोलापूरमध्ये 2,100 ते 4,000 पर्यंत कांद्याचा भाव आहे. त्यानंतर आहे येवलामध्ये लाल कांद्याचा भाव आहे 2,100 ते 2,500 रुपयापर्यंत कांद्याचा भाव निर्धारित केलेला आहे. तर त्यानंतर आहे, तर आपण पाहू शकता हे कांद्याचे भाव त्यांच्या गुणवत्ताच्या निर्धारावर आहे. आणि मागील हप्त्यापेक्षा या हप्त्यामध्ये कांद्याचे भाव थोडं प्रमाणात वाढ झालेली आहे. तर हे भाव तुम्ही पाहू शकता कोणत्या भागामध्ये किती आहे. तर येवला अंधारसूर या भागामध्ये 2,025 रुपये ते 2,000 पर्यंत हे कांद्याचे भाव आहे. तर त्यानंतर धुळे येथे किती कांद्याचे भाव आहे. तर धुळेमध्ये 2,000 ते 2,200 रुपये भाव आहे. आणि कांद्यासाठी गाजलेली बाजारपेठ लासलगाव निफाड बाजारपेठ म्हणजे हे जास्तीत जास्त कांदा तिथे येतो. आणि त्यामध्ये 2,400 ते 2,600 रुपये हे कांद्याचा भाव आहे. तर आपण पाहू शकता. तसेच लासलगाव विंचूरमध्ये कांद्याचे भाव, लाल कांद्याचे भाव 2,250 रुपये ते 2,300 रुपये हे कांद्याचे भाव लासलगाव विंचूरमध्ये सुद्धा आहे. तर पाहू शकता हे कांद्याचे भाव. आणि त्यानंतर नागपुरात 2,000 ते 2,200 पर्यंत नागपुरात सुद्धा भाव आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता नागपुरात सुद्धा 2,000 ते 2,250 रुपयापर्यंत भाव आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.